हॅलो नमस्कार, मी स्नेहा स्वागत करते पुन्हा एका नवीन व्हिडिओसह। आज आपण बनवणार आहोत भोपळ्याचे घारगे। घारगे हे आषाढ महिन्यात विशेष असे बनवले जातात। तिखटही बनवतात, गोडही बनवतात। आज आपण गोड पदार्थ पाहणार आहोत आणि हेही तुम्ही नक्की ट्राय करा। चला रेसिपी पाहूया। इथं आपण ह्यात सर्वप्रथम या सर्व बिया आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि ज्याच्या बिया आहेत त्याही आपल्याला चांगल्या प्रकारे रिमूव्ह करायचा आहे। त्याच्या पाठीमागचा भाग असतोय तोही आपल्याला चाकूच्या सहाय्याने क्लीन करून आपल्याला घ्यायचा आहे। त्यानंतर तुमच्याकडे जेवढा भोपळा आहे त्या क्वांटिटीनुसार तुमच्या गोडानुसार तुम्ही गूळ घेऊ शकता आणि तुमचं गूळ हे ऑप्शनल आहे। तुम्हाला गोड असेल तर जास्त घ्या, गूळ कमी असेल तर गोड कमी असेल तर गूळ कमी घ्या। त्यानंतर मी थोडंसं पाणी घालून दिलेले आहे। आता त्यानंतर मी हे भोपळा आणि जे गूळ आहे ते त्यामध्ये घालून देते आणि त्यामध्ये आपल्याला आता कमीत कमी 4 शिट्या काढायच्या आहेत, म्हणजे ते चांगलं मॅश होण्यासाठी आपल्याला मदत होते। दुसरीकडे आता पिठासाठी आपण तयारी करून घेऊया। इथे चपातीचं पीठ 1 वाटी, तांदळाचं पीठ आणि अर्धी वाटी आहे ना ते बेसनचं पीठ घेतलेलं आहे। ते आता सर्व आपल्याला मिक्स करायचं आहे। त्यामध्ये तुम्ही चवीपुरते मीठही घालायचं आहे आणि आपल्याला चांगलं ते परतवून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। इथे दुसरीकडे मी जो भोपळा लावला होता कुकरला 4 शिट्या काढून घेतला होता तो आता आपल्याला चांगल्या प्रकारे मॅश करायचा आहे। तुमच्याकडे आता हे मिश्रण आपल्याला आपण पीठ जे मिक्स केलं होतं त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे आणि जे पाणी न लावता ते आपल्याला तर चांगलं मळून घ्यायचं आहे। थोडं थोडं करून थोडं गरम असतं, त्यासाठी आपल्याला तुम्ही पळीची सहायता घेऊ शकता आणि अशा प्रकारे आपल्याला छान असं पीठ घट्टसर मळून घ्यायचं आहे। पीठ आपल्याला चांगलं मळून घेतल्यावर त्याला आता आपल्याला जे आपल्याला तेलाचा हात आहे तो जरासं तेलाचा हात मारून आपल्याला तेही पुन्हा चांगलं मळून घ्यायचं आहे। ही खूप सोपी रेसिपी आहे, पारंपरिक ट्रेडिशनल रेसिपी आहे। तुम्ही नक्की ट्राय करा आणि आपल्याला आता अधिक महिना तर चालूच आहे। अधिक महिना संपल्यावर आपण ही रेसिपी नक्कीच ट्राय करू शकता आणि आता भोपळेही बाजारात खूप येत आहेत ना, तुम्ही नक्की ट्राय करा आणि हेल्दी रेसिपी आहे। पीठ मळून आता 15 मिनिटं झालेली आहेत। आता आपल्याला त्याचे गोळे बनवायचे आहेत। तुम्ही ज्या साईजचे तुम्ही घारगे बनवणार आहात त्या साईजचे तुम्ही गोळे बनवू शकता। आता आपल्याला जसं आपण पुरी लाटतो त्याप्रमाणे आपल्याला पुरीचं लाटून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला झाकणाच्या साहाय्याने शेप द्यायचा आहे। तुमची जर पुरी ही गोल होत असेल तर खूप उत्तम आहे, माझी बनत नाही त्यासाठी मी हा जुगाड केलेला आहे। आणि अशा प्रकारे आता आपल्याला सर्व पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत। ही माझी पहिली पुरी झालेली आहे। त्यानंतर आपल्याला दुसरीकडे तेल गरम करायला ठेवलं होतं, आता त्यामध्ये एक एक असं घालून आता मी पुऱ्या तळून घेत आहे, घारगे तळून घेत आहे। आणि तुमच्या भागात काय म्हणतात या पद्धतीला हे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा। आणि ही माझी रेसिपी आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि असंच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी माझी चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझी फॅमिली मेंबर नक्की व्हा। आणि अशा प्रकारे मी आता सर्व इथे घारगे तयार केलेले आहेत। चला बाय।